नमस्कार जयंत सर. वेलकम टू द मॅक्स महाराष्ट्र. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. मॅक्स महाराष्ट्र सोबत काम करते सध्या. सर नमस्कार. नमस्कार. सो सर एक म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचं जे करिअर आहे राईट, हो. त्याच्याकडे बऱ्याच वेळा जे MFDs आहेत ते डिसाईड करून वळण्याचं प्रमाण तसं पर्सेंटेजमध्ये कमी दिसलं मला आत्तापर्यंतच्या डेटामध्ये. तर तुम्ही कसे वळालात सर? तुमची काय जर्नी होती? सी माझ्यासाठी थोडं सोपं होतं कारण की माझे इनलॉज या बिझनेसमध्ये होते. म्हणजे वी आर द ओल्डेस्ट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन हाऊस इन PCMC. ओव्हरऑल या बिझनेसमध्ये इनलॉजला येऊन तर 50 वर्ष झालेले आहेत. सो फॉर मी इट वॉज क्वाईट इझी. आम्ही ॲक्च्युली म्हणजे मी, माझा मुलगा आणि माझी मिसेस आम्ही लंडनमध्ये होतो बरेच वर्ष. अच्छा. आणि लंडन सोडून आम्ही 2014मध्ये भारतात परत आलो. ओके. तेव्हापासनं वी आर फुल्ली इन टू म्युच्युअल फंड बिझनेस, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन. आणि चांगलं चालू आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं की लोक डिसाईड करायला त्यांना कठीण जातं. बट फॉर मी ॲक्च्युली इट इज वन ऑफ द बेस्ट बिझनेसेस टू बी इन द इंडस्ट्री विदाऊट अ डाऊट. म्हणजे बेसिकली आय वर्क फ्रॉम home. I work at my own hours, at my own pace. And there is good rapport with so many people. I interact with so many people every day on phone or meeting. And there is good kind of benefits for me as well. I've learned about investment. Through all this learning, I was able to build my own portfolio as well. So that is another key takeaway. So for me, without a doubt, it is one of the best industries to be in, and it is all clean. I mean, everything is pan linked, bank linked. फार इंडस्ट्रीची ग्रोथ पण चांगली आहे. आम्ही जेव्हा म्हणजे मी जे सांगितलं की 2014 आलो आहे, तर तेव्हापासून इंडस्ट्रीची ग्रोथ ही ऑलमोस्ट 20 ते 25 ते 30% पर ॲनम वगैरे चालू आहे. वी हर्ड दॅट इन PIFA सेमिनार एज वेल टुडे. So no other industry grows at that rate. So I am very proud of my industry, and I am very happy that I am in this industry, and I would encourage others also to come in and join this industry. ओके. सर खरंच म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतोय म्हणजे मार्केट कधी कधी डिक्लाइन होताना दिसतं, त्याच्या कंपॅरिझन मध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मात्र वाढतानाच दिसते. आणि SIPचं पर्सेंटेज पण हळूहळू वाढतच आहे. म्हणजे जर मागच्या 10 वर्षाचा डेटा घेतला तर आता म्युच्युअल फंड सही हे सांगायची गरज पडत नाही. म्हणजे ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आता होत आहेत, आता फक्त असं होतं की कुठल्या फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा काय. Yes. तर MFDs कडे आपण जर फायनान्शियल कोचेस म्हणून पाहिलं तर सर कसं MFDs इन्व्हेस्टर्सना मदत करू शकतील? See, in a way, we call ourselves mutual fund distributors, but there is some element of coaching involved for our investors. And that hand holding and coaching is definitely required because, as you mentioned, markets are volatile. There will always be ups and downs. Quite a few times there will be downs, and that is the key time when hand holding is required for investors. ते एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर करू शकतो. ज्यांनी ह्या सायकल्स बघितलेल्या आहेत ते डेफिनेटली करू शकतात. पण आय एम व्हेरी हॅपी टू से की आजकाल आपले इन्व्हेस्टर्स पण खूप अवेअर झालेले आहेत, आणि दे डोंट गेट दॅट डिस्टर्ब्ड व्हेरी इझिली. त्यांनी पण सायकल्स बघितल्या आहे, आणि कोविड वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज फॉर इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्सनी बघितलं की मार्केटचा मोठा फॉल झाला, आणि त्याच्यानंतर हाऊ मार्केट रिॲक्टेड. मला तर इथे हे एक म्हणायचं आहे की वी शुड ऑल बी हॅपी दॅट वी आर बॉर्न इन इंडिया अँड वी आर इन्व्हेस्टिंग इन टू इंडियन मार्केट्स. शेवटचे 15 महिने ठीक आहे, मार्केट हॅज बीन साईडवेज. पण म्हणजे इफ यू लुक ॲट मेनी अदर कंट्रीज इन द वर्ल्ड लाईक जपान, हाँगकाँग, कोरिया और मेनी युरोपियन कंट्रीज. मी इंग्लंडमध्ये होतो. इंग्लंडचं मार्केट इयर 2000मध्ये ज्या लेवलला होतं, तेव्हापासून 1% CAGRचे रिटर्न्स इंग्लंडच्या फुटसीनी दिलेले आहे. फुटसीनी कम्पेअर्ड टू दॅट इंडियन मार्केटने ॲटलीस्ट 14-15% तरी दिलेलं आहे. वॉट एव्हर वेल्थ यू हॅव,
if you're able to compound it at 14 or 15%, there is nothing else. So we should all be happy that we are born in India, which is a growing country. आपल्याकडे खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा. So a number of countries have to incentivize families there to have more babies. जर तुम्ही इलॉन मस्कला विचारलं की जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, ही विल टेल यू पॉप्युलेशन डिग्रोथ इज द बिगेस्ट प्रॉब्लेम इन द वर्ल्ड. तो प्रॉब्लेम इंडियाला नाही आहे आणि तो प्रॉब्लेम पुढचे 25-30 वर्ष नाही आहे. सो इन्व्हेस्टर्स जे आहेत, दे हॅव अ क्लिअर ग्रोथ रोडमॅप फॉर नेक्स्ट 20-25-30 इयर्स. तर अशा केसमध्ये ॲज अन इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन India is a very good country, and equity mutual funds will help investors in that journey. करेक्ट सर. सर असं लक्षात येतं की ही जी आपण इंडियाची जर्नी बघतोय राईट, याच्यामध्ये तुम्हाला असे ओल्ड इन्व्हेस्टर्स मिळतील जे साधारणपणे 50s-60s मध्ये इन्व्हेस्ट करतायत. असे इन्व्हेस्टर्स असतील की जे 30s to 50s मधले आहेत. काही अगदी म्हणजे अगदी पॉकेट मनी असतो तेव्हापासून, एज्युकेशन टाइमपासून, स्कूल टाइमपासून इन्व्हेस्ट करणारे असतात. हो. तर सर असं एक प्रकारचे आपण जनरेशन्स बघतोय. याच्यामध्ये कधी रुरल, कधी अकॅडमिक या काही कारणांमुळे त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक पडतो. तर सर एक साधारणपणे फायनान्शियली अनअवेअर इन्व्हेस्टर आणि फायनान्शियली अवेअर इन्व्हेस्टर असे जर दोघं जण तुमच्याकडे क्लायंट म्हणून येत आहेत, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुमची फर्स्ट मीटिंग होत असेल किंवा जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल, तर दोन्हीमध्ये असं काय डिफरन्स किंवा किती मेजर तुम्हाला त्याच्यामध्ये भेद दिसतो? ओके, सो भेद असू शकतो. आय थिंक फ्रॉम माय साईड आम्हाला थोडा जास्ती वेळ द्यावा लागतो, थोडा हँड होल्डिंग जास्ती करावं लागतं. त्यांना बेसिक व्हॉट इज म्युच्युअल फंडपासून सांगावं लागतं, किंवा काय काय प्रकारच्या स्कीम्स असतात ते सांगावं लागतं, दाखवावं लागतं की वाय म्युच्युअल फंड इज अ गुड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. आणि देर आर n number of reasons why mutual fund is a good investment option. म्हणजे if you look at से डायव्हर्सिफिकेशन मिळतं, किंवा ट्रान्सपरन्सी आहे, किंवा टॅक्स इफेक्टिव्हनेस आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे, रिटर्न्स आहेत. देर आर सो मेनी, देर आर 100 डिफरंट थिंग्स that investors, even if it's a new investor, he will be able to understand that these are the benefits and as compared to other asset classes. आणि आम्हाला हे पण सांगावं लागतं की with these benefits there is only one thing that you need to be aware of, which is the markets will always be volatile. म्हणजे ट्रम्प तिथे काही बोलेल किंवा रशिया काही युक्रेनसोबत करेल, तर मार्केट विल रिॲक्ट निगेटिव्हली टू इट, अँड यू नीड टू बी अवेअर ऑफ इट. देर विल बी अप्स अँड डाऊन्स. आणि त्याच्यावरती देर आर 2 सोल्युशन्स. फर्स्ट इज यू थिंक ऑफ इट ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरं इज की तुम्ही जर रेग्युलर SIP इन्व्हेस्टर आहात, तर तुम्ही यू शुड ऑलवेज बी हॅपी वेन द मार्केट फॉल्स, बिकॉज यू विल अक्युमुलेट मोर युनिट्स फॉर युअर मंथली इन्व्हेस्टमेंट, अँड दॅट इज वॉट यू वॉन्ट फ्रॉम युअर इन्व्हेस्टमेंट. सो थिंक लॉंग term, and then continue with your SIPs, because SIPs will kind of negate all the market volatility and it will average out in the long run. So those are the 2 things. So aware investor तर आता आहेत भरपूर, त्यांना फार कोचिंग असं द्यावं लागत नाही. फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स सोबत वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम मेकिंग देम अंडरस्टँड that markets can be volatile. But I am actually personally very happy if I can sit down with someone who doesn't know anything. I'm happy to explain and bring him on board into investing with mutual funds, because I very strongly feel they are the best investment option around. सर थँक्यू सो मच. आज आपण मॅक्स महाराष्ट्रामध्ये भेटलो आणि तुमच्यामुळे खरंच आमच्या दर्शकांना एक पेशन्स काय असतो इन्व्हेस्टमेंट करताना हे लक्षात आलं. थँक्यू सो मच अँड स्टे कनेक्टेड विथ मॅक्स महाराष्ट्र सर. Thank you, Udnyan.